तो प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहे। आपण बघू शकतो की कशा प्रकारे इथे बैठकीचं चिंतनासाठी नियोजन केलं जात आहे। नागपूर डिक्लेरेशन हे ऐतिहासिक राहणार आहे, काय असणार आहे त्यामध्ये सर्वांना खूप उत्सुकता आहे। आता मी जे सांगितले त्याप्रमाणे आता आम्ही 10 ग्रुप तयार केलेले आहेत। त्याप्रमाणे 10 ग्रुपचे प्रमुख कोण आहेत त्यांची नावं मी घोषित केलेत। त्यांचा आता 3 तास वैचारिक मंथन त्या ठिकाणी होईल। जे विषय दिले त्या विषयाच्या अनुषंगाने त्यामध्ये सहभागी 50 प्रतिनिधी आहेत, त्याने आपापलं मत त्याच्यामध्ये मांडावं। एक कन्सॉलिडेट त्याच्यातला तयार होईल आणि भोजनोत्तर ज्या वेळेला पुन्हा शिबिराची सुरुवात होईल त्यावेळेला या प्रत्येक गटाचे अध्यक्ष असतील ते त्या 5 मिनिटामध्ये त्यामध्ये काय ठरवलेलं आहे ते त्या ठिकाणी सांगतील। त्यानंतर आम्ही एक व्हिजन डॉक्युमेंट देऊ आणि मग मी स्वतः प्रदेशाध्यक्ष कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई आणि शेवटचं समारोपाचं भाषण हे अजितदादांचं त्या ठिकाणी असेल। ते नागपूर शिबिर म्हणूनच डॉक्युमेंट असेल। ते डॉक्युमेंट जे नागपूर डिक्लेरेशन आहे किती वर्षाचा विचार करून पक्षाचं ध्येय धोरण ठरत आहे आज? पुढील 5 वर्ष संघटन, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मग आगामी काळामध्ये येणारी आव्हानं या दृष्टिकोनातून याच्यामध्ये चर्चा होणार। दादा म्हणाले की वर्षानुवर्ष नागपूर डिक्लेरेशनची चर्चा राहील, अशा प्रकारचं धोरण असणार आहे आमचं। नक्कीच आपण पाहाल, बघूया संध्याकाळी कोणकोणत्या थोडी संकेतात्मक कोणकोणत्या गोष्टी त्यामध्ये अंतर्भाव असेल? मगाशी जे बोललो त्या सर्वच विषय, नागरीकरण, युवक, शेतकरी, सामाजिक न्याय, मीडिया, पक्ष संघटन, संवाद, अशा वेगवेगळ्या विषयांच्या वरती आम्ही याच्यामध्ये वेगवेगळे जे काही ग्रुप केलेले आहेत त्याच्यामध्ये प्रदीर्घ चर्चा होईल। महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जी वाटचाल करायची आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, त्याची पाडेमुळे किंवा तिची बीजं रोवली जाते आजच्या शिबिराच्या माध्यमातून? निश्चितपणे त्याची पाल्यामुळे बीजं या ठिकाणी रोवली जातील आणि मला विश्वास आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अत्यंत एक मजबूत सिद्धांताचा पक्ष म्हणून ताकदीने महाराष्ट्रामध्ये उभा राहील। साहेब धन्यवाद। तर होते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।